येसाजी 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तान्हाजी. 8 तासांमध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासांमध्ये दुश्मनांच्या तंबूला कळप करतो त्याचं नाव धनाजी. वाघाला एकटा फाडतो त्याचं नाव छत्रपती संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र मिळून जो स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. जगदंब जगदंब. इथे जमलेल्या सर्व प्रशिक्षकांचे आणि मान्यवरांचे मी सृष्टिकर अंग मनापासून स्वागत करते. प्रति 75 लेखिया व संविष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजशिव छत्रपती, आदर्श आमचे राजशिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण तर 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, ते तिन्ही जगात जाणणारे, शिशिस्त प्रिय वाणी तेज जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, ज्या जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करू शकत नाही. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडा वाजू लागले. एक आरोही ते सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्याला दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा संहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. एक होते शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची. त्यांची जात होती मर्द मराठ्यांची, देशाला लाट आणली भगव्या झेंड्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म घेतले तरी नाथ शिवरायांचं कधी सुटणार नाही, नाथ शिवरायांचं कधी सुटणार नाही. श्वासात रोखली वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज. पेटविली रणांगणे, पेटविली रणांगणे, देह झिजविला मातीसाठी, मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. न भूमीच्या तुकड्यासाठी, न सोन्याच्या सिंहासनासाठी, माझा शिवबा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी. शिवशंभूंचे मरणही स्वराज्य राखण्याची साथ आहे, म्हणूनच तर लाखो करोडो मावळे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत. ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये राजा शिव छत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे, घाबरतोस कुणाला वेड्या, तू त्या शिवबांचा वाघ आहेस. ज्यांचे नाव घेतात सळसळते रक्त, अशा शिवबांचे आम्ही भक्त. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. त्यांनी गनिमी काळाचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. म्हणून म्हणावेसे वाटते, छाती होती पोलाद ज्याची डोळ्यात ज्याच्या अंगार, छाती होती पोलाद ज्याची डोळ्यात ज्याच्या अंगार, त्या माझ्या शिवबाचा आज गरजा जय जयकार, त्या माझ्या शिवबाचा आज गरजा जय जयकार. महाराष्ट्र माझा होता अंधारात, औरंगजेब रूपी अजगराच्या वेळख्यात, अडकली होती भवानी माता माझी, गुलाम रूपी साखर दंडांच्या वेढ्यात. तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, शिवनेरीही झाला धन्य. होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कारने, पाठीवर शहाजींचा हात, डोक्यावर जिरे टोपणे, हाती भवानी तलवार, घातला स्वराज्याचा पाया, छातीवर शोषुनी मार. होता तो सिंहाचा छावा, खेळूनी गनिमी कावा, माझुनी रणदुदुंबी रानांगणात, खेचून आणला विजय त्याने आपल्या अंगणात. कारण भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कुणापुढे, मुघलांचा तो बाप होता. नजर त्याची गरुडापरी पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी, केली त्यानं 9 वेळा स्वारी, तरी अपयश पडलं पदरी. असेल का दुःख या परी, म्हणून थांबला नाही तो, झुकला नाही तो, पेटून उठला तो मर्द मराठा, भिडला थेट मुघलांना.
छत्रपती शिवाजी. म्हणून म्हणायचे वाटते, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवटीया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला, महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला. तर चला, महाराजांच्या जय घोषणेने मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते. आणि हो, घोषणा इतकी जोरदार झाली पाहिजे की आवाज रायगडाच्या पायथ्याशी गुंजला पाहिजे. बोला